चला मंडळी, आज आपले बनावाने गोल भेंडेसनी भाजी. तर देखा कोणी गोल भेंडे म्हणस, तर कोणी चक्री भेंडे म्हणस, तर कोणी डेमसा म्हणस. तर देखा मी 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी चना डाळ लेले. तर मस्त बारीक खांडे करानं आणि कुकर माशी जाडाने ते आपले पटका मवस भाजी त्यांसाठी. तर देखा मस्त बारीक खांडे करत कुकरमा 2-3 ग्लास पाणी ठे. तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे करू शकतास कम जास्त. तर 3-4 ग्लास पाणी टाका मी त्यांना मग मस्त तुई काढा त्या खांडे आणि त्यांना माशी जळा टाकाने आपले पाणी थोडंसं गरम होऊ द्या आणि 1 वाटी चना डाळ लेलो ती पण चांगली साफ करानी. मस्त ती पण साफ करी पाणी मा चांगलं धुईसन ती पण टाकाने त्यांना आणि 2-3 शिट्ट्या कराने आपल्या त्याने. कारण कसं डाळ थोडीशी येणागत राहस ना ती शिजत नाही, त्यामुळे आपले 1 शिट्टी जास्त कराने. तर तोपर्यंत आपले एक साईडले 1 वाटी शेंगदाणा लेल होतात त्या चांगला भुंजिले आणि तसं आपले त्या कारण मसाला तयार कराने आपले. तर एक मिक्सरना भांडामा लसूण, थोडंसं जिरं, मिरची पावडर आणि थोडेसे आहेत असं सगळं एकत्र दयाने आपले. आणि ज्या शेंगदाणा होतात भुंजेल त्या पण आपले त्यांना टाकानेत. त्या थोडासा थंडावीनं आपले सगळे एकत्र मसाला दयाने. तर देखा मस्त मसाला होईना आपला तयार. तो मसाला मस्त एक साईडला ठेवा ना तोपर्यंत आपलं शिट्ट्या वहिन्यात कुकरने. तर देखा मस्त शिजी गए. तर हात गए थोडंसं चेक करा ना मस्त शिजी गए डाळ आणि ते. तोपर्यंत एक कढाई ठी त्यांना मग 2-3 पया आपले तेल टाकाने ते पण चांगलं तापू देवाने. आणि त्यांना मग 2-4 पाकड्या आपले कढीपत्ताने टाकानेत. त्यानंतर आपले जो मसाला करेल होता तो मसाला त्यांना मग चांगला लाल वस तोपर्यंत आपले कलचाने तेल मस्त गरम होऊ द्या ना कारण कसं मसाला आहे ना त्रास. तर देखा मस्त मसाला वय ना जे कुकर माशी जाळेल होतं तेवढं ते गोल भेंडे ते आपण त्यांना मग लागता टाका ना. तर देखा तेवढे सगळे एकत्र टाका मी पाणी टाकाना नंतर काम नाही होणं तेवढा मस्त खूप होईगी भाजी. तर देखा थोडंसं नमक टाक देवा ना मस्त वरून. तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे कम जास्त करू शकतास नमक. आणि थोडंसं गदक फुटना का वरतून थोडीशी कोथिंबीर मस्त बारीक कापीस आणि त्यांना टाकानी. तर देखा मस्त कशी वयनी भाजी तसं कमेंट करी सांगा. कोठून देखना तुम्ही व्हिडिओ तसं कमेंट करी सांगा. तर देखा टाईम नाही लागत भाजीले करी देखा तुम्ही एकदा. व्हिडिओ आवडना तर लाईक शेअर नक्की करा.